नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी आपण खास बनवत आहोत। आता 10वी आणि 12वीची परीक्षा झालेली आहे। परीक्षा होऊनही बराचसा कालावधी निघून गेलेला आहे। मुलांच्या पुढे नेहमी पडला जाणारा प्रश्न म्हणजे कोणता की आता 10वी आणि 12वी नंतर पुढे काय करायचं। कारण आजकालची जी काही पिढी आहे या पिढीला त्यांच्या स्वतःच्या बाबतीत निर्णय घेणं फार कठीण जातं। कारण त्याचं एकमेव कारण आहे लॅक ऑफ नॉलेज। म्हणजेच काय की प्रॉपर एखाद्या क्षेत्राबद्दल त्यांना जी आहे ती माहिती नसते। म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला 10वी नंतर समजा जर पुढे जर तुमचं करियर जर घडवायचं जर असेल तर तुम्हाला त्या बाबतीत तुम्ही स्वतः असं खंबीरपणे त्याचा निर्णय नाही घेऊ शकत आहे। नॉर्मली मग काय केलं जातं की जर माझा मित्र जर एखाद्या कॉलेजला जर कॉमर्सला जर ॲडमिशन घेतोय तर मी सुद्धा कॉमर्सलाच ॲडमिशन घेणार। किंवा मुलींचं खास करून असतं की माझी मैत्रीण जर तिथे जाते म्हणजे मला सोबत होऊन जाईल, मग मी तिच्यासोबत त्या कॉलेजला ॲडमिशन घेते। सर्रास याच दृष्टीने सुद्धा पालक पाहतात मुलांकडे की जर तुझी मैत्रीण तुझ्या सोबत आहे तर तू तिथे जा, जर तुझी मैत्रीण तिथे जात नाहीये तर तू जाऊ नकोय। पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। कारण जर तुम्ही जर तुमचा जर जो काही मार्ग आहे किंवा तुम्ही जो तुमचा करियर जो काही आहे त्या बाबतीत जर तुम्ही जर शुअर नसणार किंवा तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे जर तुम्हाला जर माहिती नसेल तर आपण आपल्या लाईफमध्ये किंवा आपण आपल्या फ्युचरमध्ये काहीही योग्य पद्धतीने करू शकत नाहीये। आणि हाच जो काही आहे उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हा आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खास बनवत आहे। MKCL दरवर्षी एक टेस्ट 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी घेऊन येते आणि त्या टेस्टचं नाव आहे करियर कल चाचणी। म्हणजेच काय त्या टेस्टच्या त्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे। म्हणजे तुमच्या करियरच्या दृष्टीने तुमचा जो कल आहे तो नक्की कुठे आहे ह्या गोष्टीचा काय घेणं, शोध घेणं। आणि हा जो शोध आहे तो आपण कशाच्या माध्यमातून घेऊ शकतो तर ही जी काही तुमची ऑनलाईन टेस्ट आहे त्या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या करियरचा जो काही कल आहे तो तुम्हाला निवडता येईल। आणि आता जी करियर चाचणी जी आहे ती 8वी ते 12वीच्या मुलांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी, आणि ती पूर्णपणे मोफत आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे याच्यासाठी चार्जेस वगैरे लागणार नाहीयेत। तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जे पण कोणी MKCLचे ऑथराइज सेंटर्स असतील, म्हणजे जसं उदाहरणार्थ MSCIT रजिस्टर सेंटर, ऑथराइज सेंटर, मी पुन्हा एकदा सांगेल, जे अनऑथराइज सेंटर आहेत त्यांच्याकडे ही चाचणी घेतली जात नाहीये। आणि जे क्लिकचे सेंटर्स आहेत त्यांच्याकडे तुम्हाला ही जी काही चाचणी आहे करियर कल चाचणी ती तुम्हाला विनामूल्य भेटली जाईल। ओके। आणि याची जी लास्ट डेट आहे ती 30 जून 2024 पर्यंत तुम्ही ही जी काही टेस्ट जी आहे ती तुम्ही देऊ शकता। आता तुमच्या समोर एक स्क्रीन दिसत असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे काही पॉइंट दाखवलेले आहेत बघा। म्हणजे हे तुम्हाला पॉइंट्स जे आहेत म्हणजे याच्यावर तुमची टेस्ट जी आहे ती होणार आहे। उदाहरणार्थ वर्बल रिझनिंग, नंतर याच्यामध्ये जे आहे न्यूमेरिकल रिझनिंग, पर्सनॅलिटी टेस्ट वगैरे, किंवा तुमचा इंटरेस्ट टेस्ट पण त्याच्यामध्ये एक पॉइंट असतो की तुमचा नक्की इंटरेस्ट जो आहे तो कोणत्या ठिकाणी तुमचा जास्त आहे अशाशी रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची तुम्हाला काय द्यायची असते, आन्सर्स द्यायचे आहे आणि त्याच्यावरून तुमचा जो रिझल्ट जो आहे तो तुमचा जनरेट होतो। ओके। तर मी तुम्हाला डायरेक्टली त्या साईटवरच घेऊन जाते म्हणजे तुम्हाला त्या बाबतीत जे काही आहे ते प्रॉपर तुम्हाला क्लिअर होईल। मी ऑलरेडी ती साईट जी आहे ती ओपन करून ठेवलेली आहे, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल। त्या साईटचं जे काही नाव आहे म्हणजे तुम्हाला जी लिंक आहे ती आहे futureved.mkcl.org। ह्या साईटवर तुम्हाला जायचं आहे आणि ह्या साईटवर गेल्यानंतर इथे तुम्हाला बॅनर्स जे आहेत ते स्क्रोल होताना दिसतात की बघा, मुलांना नेहमी प्रश्न पडतो की मी सायन्सला ॲडमिशन घेऊ की कॉमर्सला घेऊ, आर्ट्सला घेऊ की पॉलिटेक्निकलला जाऊ की डिप्लोमाला जाऊ, ते त्यांना कळत नाहीये। किंवा घरामध्ये कोणी त्यांचा मोठा भाऊ बहीण वगैरे जर असेल तर मग जर दादाने किंवा ताईने जर कॉमर्ससाठी जर घेतलं असेल तर मी सुद्धा कॉमर्ससाठी ॲडमिशन घेईल, किंवा जर ताईने जर सायन्ससाठी घेतला असेल तर मी सुद्धा सायन्ससाठी जाणार। हे अशा पद्धतीने मुलांच्या करियरच्या बाबतीत जे आहे ते आपण निर्णय घेत असतो। पण याने आपल्या हाताशी काहीही लागत नाहीये। कारण जर सायन्स जर दादा किंवा ताईला जर झेपत जर असेल तर तोच त्याच्या लहान भाऊ बहिणीला झेपत नाही। कधी कधी मी असेही विद्यार्थी पाहिलेले आहेत
की पहिल्या वर्षी ते सायन्स घेतात ते आणि त्यांना तो अभ्यासक्रम जो आहे तो त्यांना झेपत नाहीये, म्हणून पुढच्या वर्षी त्यांनी कॉमर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि तुमच्या माहितीमध्ये असे सुद्धा विद्यार्थी असतील की ज्या अशा पद्धतीने त्यांनी त्यांची जी स्ट्रीम आहे ती चेंज केलेली आहे. मग कुठेतरी त्यांचा जो काही करिअर आहे त्याला ब्रेक लागतो, मग त्यांचा जो शिक्षणाबद्दलचा जो इंटरेस्ट आहे तो कमी होत जातो आणि मग नंतर सर्रास बोललं जाणारं एकमेव वाक्य म्हणजेच कुठलं की अरे नोकऱ्याच नाही आहेत, जॉबच आता मिळत नाही आहे, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पण त्याचं एकमेव कारण आहे की आपण आपल्या करिअरची योग्य निवड करत नाही आहेत, हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि हीच निवड करण्यासाठी MKCL आपल्याला मदत करत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले जे सुरुवातीला जे आहे ते तुम्हाला एखाद्या तुमच्या आजूबाजूला जे पण काही MKCLचं ऑथराईज सेंटर असेल त्या सेंटरमध्ये जायचे आणि त्यांना सांगायचे की मला फ्युचर वेद करिअर टेस्ट जी आहे ती मला द्यायची आहे. ती टेस्टसाठी तुम्ही तिथे गेल्यानंतर ते तुमचं फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करून देणार. रजिस्ट्रेशन करून दिल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन ID आणि पासवर्ड मिळतो. तो पासवर्ड मिळाल्यानंतर ती टेस्ट तुम्ही कम्प्युटरवर पण देऊ शकता. जर तुमच्याकडे कम्प्युटर जर नसेल तर ती तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण देऊ शकता. आणि ती टेस्ट दिल्यानंतर तुमच्या पुढे लगेच तुमचा जे काही रिझल्ट आहे तो तुम्हाला शो होतो. मी तुम्हाला दाखवते, ही जी साईट आहे ही काही माहिती आहे त्या साईटबद्दल वगैरे, तर ती तुम्ही एकदा ती व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते तुमचे काय होतील, क्लिअर होतील. ओके, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं सांगितलेलं आहे की दिस टेस्ट कव्हर्स फॉलोइंग एरियाज, म्हणजे ही जी टेस्ट आहे ती हे जे काही एरियाज आहेत ते तुमचे काय करते, कव्हर करते. टोटल किती आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 असे पॉईंट आहेत की ज्याच्यावर तुमची ही जी काही आहे ती टेस्ट होणार आहे. ओके, न्यूमेरिकल ॲबिलिटी, त्याच्यानंतर स्पेस रिझनिंग, नंतर ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग, त्यानंतर तुमचा इंटरेस्टवर होणार आहे, मेकॅनिकल रिझनिंग, वर्बल रिझनिंग आणि पर्सनॅलिटी, असे जे 7 पॉईंट आहेत त्या 7 पॉईंटवर ती तुमची टेस्ट होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग याच्यासाठी मला 10वीचा किंवा 12वीचा पुन्हा काही बुक्स वगैरे चाळावे लागतील का, तर नाही, पूर्णपणे नाही. कारण ही जी टेस्ट आहे ती तुमची मेंटल ॲबिलिटी टेस्ट करण्यासाठी, चेक करण्यासाठी ही टेस्ट तुमची घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पुस्तक वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये, डायरेक्टली जाऊन तुम्हाला ती टेस्ट द्यायची, तेव्हाच तर तुमची ती मेंटल ॲबिलिटी चेक होणार आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं होमवर्क करून त्या टेस्टसाठी जायचं नाहीये. मग आता याच्यासाठी तुम्हाला इथे काही स्टेप्स सुद्धा दिलेल्या आहेत. तर मग त्या काय स्टेप्स आहेत, टू रजिस्टर फॉर द टेस्ट कॉन्टॅक्ट विजिट नियरेस्ट, तुमचं जे काही नियरेस्ट MSCIT किंवा क्लिक ऑथराईज सेंटर आहे तिथे तुम्हाला जायचे. तिथे तुम्हाला काय मिळणार आहे, युजर नेम आणि पासवर्ड मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या साईटला भेट द्यायची आहे. जेव्हा तुमचं युजर नेम आणि पासवर्ड भेटेल तेव्हा https FV म्हणजे काय, futureved.mkcl.org याच्यावर तुम्ही जाऊ शकता, भेट देऊ शकता. त्यानंतर ही जी टेस्ट आहे तुम्ही डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा मोबाईलवर तुम्ही ही टेस्ट तुम्हाला देता येईल. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या क्लासमध्ये जायची गरज नाही, पण रजिस्ट्रेशनसाठी मात्र तुम्हाला त्या क्लासमध्ये जावं लागेल. समजा जर तुम्हाला माहिती नसेल की तुमच्या आजूबाजूला कोणते क्लास आहेत, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या डिटेल्स मला पाठवा, मी तुमचं रजिस्ट्रेशन करून देईल आणि तुम्हाला लॉगिन ID पासवर्डसुद्धा देईल. म्हणजे ती टेस्ट जी आहे ती तुम्ही घरीही देऊ शकता तुमच्या फोनवर. ती कशी द्यायची हेही मी तुम्हाला दाखवते की जेणेकरून तुम्हाला कुणावर डिपेंड नाही राहावं लागणार आणि तुम्हाला नक्की कोणतं करिअर निवडायचं आहे याच्यासाठी मदत होईल. ओके, ही जी टेस्ट आहे ती तुम्ही मराठी आणि इंग्लिश या दोन्हीपैकी कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही ती देऊ शकता. टेस्ट झाल्यानंतर तुमचा एक रिपोर्ट जनरेट होतो आणि त्या रिपोर्ट नुसार तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी कोणता जो पाथ आहे, करिअर पाथ आहे तो सुटेबल आहे. ही जी टेस्ट जी आहे ती 2 तासाची असणार आहे. इथे तुम्हाला टायमिंग वगैरे दाखवलेलं आहे. 2 आवर्सची तुम्हाला ही जी टेस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 7 पेपर्स हे काय करायचे, तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. आणि लँग्वेज तुम्हाला सांगितलेले इंग्लिश आणि मराठी ह्या लँग्वेजमध्ये तुम्ही ते पेपर म्हणजे एक्झाम जी आहे ती तुम्ही काय करू शकता, देऊ शकता. ओके, आता जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे होईल तर तुम्हाला ही साईट ओपन करायची, futureved.mkcl.org ह्या साईटवर जायचे. ह्या साईटवर गेल्यानंतर इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्हाला काय करायचे, क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो OESचा जो काही होम पेज आहे त्या होम पेजवर तुम्हाला तो डायरेक्टली घेऊन जाईल. OES म्हणजे काय, ऑनलाईन इव्हॅल्युएशन सिस्टम.
ओके, MKCLचा एक प्रॉपर ब्राउझर आहे ज्याच्यावर ह्या टेस्ट ज्या आहेत त्या घेतल्या जातात. मग तुम्हाला काय करायचं आहे, इथे दिसतंय क्लिक हेअर टू स्टार्ट टेस्ट आणि केल्यानंतर इथे तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचे आणि लॉगिन आयडी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे लॉगिनवर क्लिक करायचे आणि मग त्याच्यानंतर तुमच्या समोर जे आहेत ते 7 जे ऑप्शन्स आहेत, 7 पेपर जे आहेत ते तुमच्या पुढे जनरेट होतील आणि जेव्हा ती कंप्लीट होईल, जेव्हा ती टेस्ट तुम्ही एंड करणार, एंड केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो रिझल्ट आहे म्हणजे तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे तिथे सर्टिफिकेट जनरेट होण्यासाठी एक ऑप्शन येतो, तो तुम्ही सर्टिफिकेट जनरेट करायचे आणि त्याच्यावर तुम्हाला तुमचा जो काही कुठल्या स्ट्रीममध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता हा जो इंटरेस्ट जो आहे तिथे तुम्हाला शो होताना दिसेल. ओके, आणि काहीही ह्या टेस्टबद्दल जर तुम्हाला जर शंका असतील किंवा अजून जर काही इन्फॉर्मेशन असेल किंवा ती टेस्ट देताना जर तुम्हाला जर काही जर प्रॉब्लेम जर आला तर मला तुम्ही नक्की कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून जर तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टीने जर माझ्याकडून जर तुम्हाला जर काही जर मदत जर हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. आणि मी जे व्हिडिओ बनवते हे जर तुम्हाला जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.